श्रीमती कमल तुकाराम चौगले यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श मायमाऊली पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच आदर्श माता व इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। तीच परंपरा कायम ठेवत या वर्षीही आदर्श महिला पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले असून श्रीमती कमल तुकाराम चौगले यांना आदर्श माय माऊली पुरस्कार जाहीर करण्यात आला। या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा वेद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्षा आशा वाघिरे व शिरोळ तालुका उपाध्यक्ष वैशाली गडत, श्रीमती चौगले यांचे चिरंजीव, साप्ताहिक अमॅचरचे संपादक रवी किरण चौगले, सून सौ किरण चौगले व मुलगा पोलीस मित्र असोसिएशन इचलकरंजी शहर महिला सहकार्याध्यक्ष सौ रागिनी यादव यांच्या उपस्थितीत देण्यात आले। यावेळी पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना श्रीमती कमल चौगले यांनी आपल्या असोसिएशन व फाउंडेशनच्या वतीनं आदर्श माय माऊली पुरस्कार जाहीर केल्याबद्दल खूपच आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या। त्यांना 2 विवाहित मुले, 4 विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। मोठा मुलगा रवी किरण याचे साप्ताहिक आहे। मोठी सून किरण या सिनियर ब्लॅक बेल्ट कराटे प्रशिक्षिका आहेत। दुसरा मुलगा प्रकाश व सून स्मिता गेली अनेक वर्ष नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक आहेत। तर 4 मुली विवाहित आहेत, त्यामध्ये सौ रागिनी यादव या पोलीस मित्र असोसिएशन इचलकरंजी शहर महिला सहकार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। श्रीमती चौगले यांनी आपले स्वर्गीय पती तुकाराम चौगले यांच्यासोबत अनेक अडीअडचणीला सामोरे जात मुलांना शिक्षण दिले। चिरंजीव साप्ताहिक अमॅचरचे संपादक रवी किरण चौगले यांनी पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन कडून जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आदर्श महिला पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव तर केला जातो, पण त्यांच्या पुढच्या कार्याच्या वाटचालीसाठी गती देण्याचे काम करत आहेत। याबद्दल असोसिएशन व फाउंडेशनचे कौतुक वाटत असल्याचे सांगितले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ. रजनी शिंदेसह संपादक डॉ. युवराज मोरे। चौगले बोलत आहे। माझा जन्म 1950 साली कोल्हापूर येथे झाला। त्यानंतर आम्ही इचलकरंजीला आले। इचलकरंजीला आल्यानंतर 1968 साली तुकाराम दत्तात्रय चौगले यांच्याशी माझे लग्न झालं। त्यानंतर आम्हाला 6 मुले झाली, त्यातली 4 मुली 2 मुलगे आहेत। आमचं शिक्षण कमी असल्यामुळे आमचं एक स्वप्न होतं की मुलांना उच्च शिक्षण पदवीधर करायचं, त्यांच्या पायावर उभं करायचं असं ठरवल्यानंतर आम्ही 4 मुलींना आणि 2 मुलांना आम्ही उच्च शिक्षण घेऊन पदवीधर केलं। त्यातील 4 मुलींची लग्न झाले आहेत, ते स्वतःच्या पायावर त्यांनी उभे आहेत, त्यांचा व्यवसाय चालू आहे। 2 मुलगे आहेत, त्यात एक मुलगा रवी किरण हा ब्लॅक बेल्ट आहे आणि सुनबाई पण माझी ब्लॅक बेल्ट आहे। दोन्ही मिळून क्लास घेतात आणि रवी किरण याचा साप्ताहिक अमॅचरचा संपादक आहे। दुसरा मुलगा अमेरिकेत कॉम्प्युटर इंजिनियर आहे व सुनबाई पण इंजिनियर आहे। दोघेही सध्या अमेरिकेत आहेत। धन्यवाद।